Hello friends, welcome back to our channel. So in this video I am going to sharing how to send our email ID, how to send system generated email to particular register email ID. ओके मित्रांनो, सो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ईमेल आय डी जो सिस्टीम जनरेट, आता तुम्ही भरपूरदा बघितला असणार की सिस्टीम जनरेटेड ईमेल तुम्हाला येत असतो की तो सिस्टीम जनरेटेड ईमेल आपण स्प्रिंग बूटमधून कसा शेअर केला जातो की कसा शेअर होतो ते आजच्या व्हिडिओमध्ये कसा सेंड केला जातो सिस्टीम जनरेटेड ईमेल आणि कसा तयार होतो ते कसं आपल्या रजिस्टर ईमेल आय डीवरती सेंड केला जातो ऑटोमॅटिकली ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. ओके, सो मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये म्हणजे लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की तुम्हाला मी ईमेलचं एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट तुम्हाला सांगणार आहे माझ्या या चॅनलवरती. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते डिस्कस करणार आहे. ओके मित्रांनो, जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला. ओके, आणि असेच जर टेक्निकल व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करा. ओके, सो मित्रांनो आपण आपल्या टॉपिकवरती वळू आणि आपला टॉपिक जो काय जावा मेल सेंडरचा जो काय क्लास आहे तो आज समजून घेऊन तो कसा मेल सेंड केला जातो ते आता आपण बघू. ओके, तो मेल सेंड करण्याच्या अगोदर तुम्हाला मी डायरेक्ट प्रॅक्टिकली दाखवतो मित्रांनो की कसा मेल सेंड होतो. ओके, सो हा माझा सध्या मी ओके, हे तुम्हाला मी लॉग इन सिस्टीम वगैरे ते मला मी सगळं सांगितलं आहे मित्रांनो. मी तुम्हाला ॲक्च्युअल प्रोजेक्टचं सगळं सांगायला लागलो आहे. ओके, प्रोजेक्टमधले कन्सेप्ट तुम्हाला मी सांगायला लागलो आहे. ओके, सो मी तुम्हाला मेल सेंडचं दाखवतो. ओके, सो मित्रांनो हा एक डॅशबोर्ड आहे ज्यावेळी ते आपण एक रिपोर्टचं म्हणू शकतो की एक डायग्नोसिसचं म्हणू शकतो. ओके, इथे एक रिपोर्ट जनरेट झाला आहे म्हणून आपण याला एक सिस्टीम जनरेटेड मेल सेंड करायच्या वेळी. ओके, सो ज्यावेळी मी सेंड ईमेलवरती जेव्हा क्लिक करेल, ओके, सेंड ईमेलवरती जेव्हा क्लिक करेल तर त्यावेळी तो ईमेल सेंड झाला पाहिजे आणि त्याला इन्फॉर्म केलं पाहिजे की पर्टिक्युलर जो काय तुमचा रिपोर्ट आहे तो तयार झाला आहे, घेऊन या किंवा लॉग इन करा आणि तिथून डाउनलोड करा. ओके, सो हे त्या ईमेलमध्ये सांगायचं आहे मला. सो मी इथं सिम्पली क्लिक करणार सेंड या बटनवरती. ओके, सो आता सध्या तिथं प्रोसेसिंग व्हायला लागली. ओके, सो प्रोसेसिंग व्हायला लागली. सिस्टीम जो काय मेल जो काय आहे SMTP जो काय प्रोटोकॉल आहे तो बिल्ड व्हायला लागला आणि तो ते SMTP प्रोटोकॉल थ्रू आपला काय होणार, मेल सेंड होणार. ओके, सो मित्रांनो सक्सेसफुली मेल सेंड झालेला आहे. ओके, आता तुम्हाला मी जीमेल उघडतो माझं. ओके, जीमेलवरती दाखवतो तुम्हाला. ओके, सो ईमेल लॉग इन केलो मी. ओके, सो बघू शकता तुम्ही की सक्सेसफुली लॉग इन झालेला आहे आणि सक्सेसफुली आपलं ईमेल सेंड झालेला आहे आणि तो ईमेल आपण इथं बघणार आहे. ओके, सो मी कुठल्या ईमेल आय डीला सेंड केला आहे ते बघतो मी. ओके, सो मी 8080 सेंड केला आहे. सो हे बघा. ओके, किती 1 वाजून ओके 1:50 PM ला आपण सेंड केला आहे. ओके, आता 1:60 PM झालं आहे, तुम्ही टायमिंग पण बघू शकता. ओके, सो इथं बघा, इथं त्याने आता मी ह्याला ओपन करतो. ओपन हो पटकन ओपन हो, चल. ओके मित्रांनो, नेटवर्क इश्यू आहे. ओके, सो हे बघा, डायग्नोस्टिक आपलं डायग्नोस्टिकचं नाव आहे. ओके, सो माझं नाव डेअर सुमित राठोड. ओके, माझी पेशंट आय डी जी काय असेल ती माझी डेट आजची डेट जी ऑटोमॅटिकली जनरेट झाली. ओके, तर 14/12/2025. ओके, आणि लॉग इन अँड डाउनलोड रिपोर्ट्स. ओके, इथं लॉग इन अँड डाउनलोड रिपोर्टचा बटन दिला आहे त्यांनी. मी जेव्हा याच्यावर क्लिक करणार सो मी कुठं रिडायरेक्ट होणार. ओके, सो मी इथं रिडायरेक्ट झालो. इथून मला लॉग इन करा म्हणते ते आणि इथून रिपोर्ट डाउनलोड करा म्हणते. सो मित्रांनो, हा जो ईमेल सेंडचा जो काही लॉजिक आहे सिस्टम जनरेटेड तो कसा बिल्ड केला आहे प्रोजेक्टमध्ये मी ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ओके, सो मित्रांनो व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा, तुम्हाला समजून येईल. मी सगळ्या कन्सेप्ट जे काही प्रोजेक्टमध्ये ॲक्च्युली वापरतात ते तुम्हाला मी दाखवतो. ओके, जेणेकरून तुम्हाला पण हेल्प होईल तुमच्या प्रोजेक्टमध्ये तयार करण्यासाठी. ओके, सो मित्रांनो जाऊ दे, मी कंट्रोलरमध्ये दाखवतो तुम्हाला. इथं बघा, रिपोर्ट नोटिफिकेशन कंट्रोलर मी तयार केलं आहे. ओके, कंट्रोलरमध्ये तुम्हाला मी सगळं सांगितलं आहे मित्रांनो. जर नाही तुम्ही नवीन असाल तर तुम्ही माझे प्रिव्हियस व्हिडिओ तुम्ही बघू शकता, त्याच्यामध्ये कंट्रोलर काय आहे ते तुम्हाला मी सगळं सांगितलं आहे. लॉग इन सिस्टीममध्ये जाऊन तुम्ही माझं बघू शकता की आपलं कंट्रोलर सिस्टीम कशी मी कंट्रोलर सिस्टीम ॲक्च्युअल वर्क काय ते तुम्ही तिथून जाऊन चेक करू शकता. ओके, सो बघा मित्रांनो, इथं ॲडमिन रिपोर्ट आहे. ओके, ॲडमिन रिपोर्ट सेंड ईमेल. आता ज्यावेळी मी त्या बटनवरती क्लिक करतो सेंड ईमेलवरती, त्यावेळी जी काही पर्टिक्युलर आय डी आहे पेशंटची ती आय डी आणि ह्या मॅपिंगला कॉल होतो. रिक्वेस्ट मॅपिंग म्हणजे बेस मॅपिंग असते आणि त्याच्यानंतर गेट मॅपिंगला इथं सेंड ईमेलला इथं काय होतो, कॉल होतो. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो हे बघा, तुम्ही मित्रांनो जर तुम्हाला लर्न करायचं असेल तर असं पण लर्न करू शकता. ओके, सो हे बघा, एंड पॉईंट आहे, हा एंड पॉईंट, हा गेट मॅपिंग आहे. ओके, सगळं म्हणजे ॲक्च्युली इथं तुम्हाला
VS कोडमध्ये तुम्हाला म्हणजे जे काही जेवढे ॲनोटेशन आहे ते तुम्ही पण स्वतः लर्न करू शकता. ओके, आपला पार्ट 2 आहे. आपला पार्ट मेल सेंडरचा आहे. ते कसं मेल सेंड केला जातो ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. ओके, सो मित्रांनो बघा, पाथ व्हेरिएबल म्हणजे मी इथं हा व्हेरिएबल आहे, तो पाथ व्हेरिएबल आहे, जो URLद्वारे जी आयडी आली, ही जी आयडी आली ती URLद्वारे आली आहे माझ्याकडे. सो ही आयडी माझ्याकडे URLद्वारे आली आहे. इथं बघू शकता तुम्ही. ओके, आय एम गुड. ओके, हे बघा, हे सेंड ईमेल जे आहे ना, हा जो आयडी आहे ना, ह्या आयडीला पाथ व्हेरिएबल म्हणतात मित्रांनो, पाथ व्हेरिएबल. ओके, सो पाथ व्हेरिएबल इथं आयडी आली. ओके, ए नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन मला मी थ्रो केला तिथून. ओके, त्याच्यानंतर टेस्ट एंट्री, जी काय एंट्रीमध्ये जे काय सगळ्या टेस्ट आहे, जी काय आयडी आहे त्याची मी एंट्री सगळी इथे घेतली आणि त्या एंट्रीला पेशंट ईमेल घेतला, पेशंट नेम घेतला आणि जो काय लॉग म्हणजे सांगायचा उद्देश काय आहे बघा, हे जे आहे, हे जे ईमेल आयडी आहे, हे जे पेशंट नेम आहे आणि हे जी आयडी आहे ते मी तिथून घेतलं. ओके, ह्या टेस्ट एंट्री सर्व्हिसला कॉल करून मी गेट टेस्ट तिथून सगळी इन्फॉर्मेशन घेतली आणि त्याच्यानंतर मी कोणाला कॉल केलं. ओके, तर रिपोर्ट ईमेल सर्व्हिस, आता ईमेल सर्व्हिसला मी इथून कॉल केलं आणि ईमेल सर्व्हिसमध्ये मी सगळं माझे जे काय पॅरामीटर्स आहेत ते पाठवले. सो आणि सगळं ओके झालं तर रिटर्न सक्सेस मॅसेज जो तुम्हाला मी दाखवला तो रिटर्न सक्सेस मॅसेज इथून आला. सर तर बघा, रिपोर्ट ईमेल सर्व्हिसला आपण काय केलं तर कॉल केलं तर सो रिपोर्ट ईमेल सर्व्हिसमध्ये मी जातो. सर्व्हिस जो काय पॅकेज असतो, सर्व्हिस पॅकेजमध्ये आपण ॲक्च्युअल बिझनेस लॉजिक तयार केला जातो मित्रांनो, बिझनेस लॉजिक बिल्ड केला जातो. हे तुम्हाला माहिती आहे, मी जो सांगितलेलं आहे. ओके, हे तुम्हाला माहीत असणार. सो मी बघतो रिपोर्ट ईमेल सर्व्हिस. ओके, सो रिपोर्ट ईमेल सर्व्हिस बघा, रिपोर्ट ईमेल सर्व्हिसमध्ये ॲक्च्युअल लॉजिक आहे आपला सगळा. ओके, ॲक्च्युअल हा फॉर्मॅट आहे सगळा, जो काय आपला फॉर्मॅट आहे ना, हा ॲक्च्युअल फॉर्मॅट आहे. ओके, सो हे बघा, थ्रज एक्सेप्शन सगळा जो काय आपला पॅरामीटर आहे ते पॅरामीटर ह्या मेथडने ओके कॅच केले. ओके, एक्सेप्शनला थ्रो केला. ओके, तर हे जे माय मेसेज आहे ना मित्रांनो, हे एक प्री डिपेंड क्लास आहे. ओके, जे जावा मेल सेंडर जी काही डिपेंडन्सी आहे, तुम्हाला मेल सेंड करण्यासाठी तुम्हाला ही डिपेंडन्सी पाहिजे. ओके, कुठली डिपेंडन्सी? स्टार्टर मेलची ही डिपेंडन्सी पाहिजे मित्रांनो. डिपेंडन्सी मित्रांनो म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला पायथॉन येत असेल तर पायथॉन म्हणजे जसं लायब्ररी असते तिथं डिपेंडन्सी आहे, त्यांचे ग्रुप ऑफ क्लासेस असतात ते तुम्ही वापरू शकता. अदरवाईज विदाऊट डिपेंडन्सी तुम्हाला वापरता येत नाही. ओके, सो ईमेल सर्व्हिस. ओके, ईमेल सर्व्हिस, रिपोर्ट ईमेल सर्व्हिस. ओके, सो बघा, हे जो प्री डिफाईन क्लास आहे ते प्री डिफाईन क्लास इथं डिफाईन केलं. त्यानंतर सेट टू. ओके, हेल्प सेट टू कोणाला सेंड करायचा आहे ईमेल. ओके, सो ही जी ईमेल आहे तिकडून ईमेल आहे त्या ईमेलला सेंड करायचं, ज्याला ईमेल सेंड करायचं त्याचा ईमेल इथे. ओके, आणि काय सब्जेक्ट आहे, सेट सब्जेक्टमध्ये येणार तो. ओके, हे हेल्पर म्हणजे काय, माइंड मेसेज हेल्पर म्हणजे जो काय कंटेंट आहे तो आपल्या ईमेल आय डीमध्ये त्याला सेट करण्यासाठी तो वापरला जातो. ओके, सेट सब्जेक्टमध्ये लॅब टेस्ट रेडी आपलं हा सब्जेक्ट टाकला, तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही पण टाकू शकता. ओके, आता हा बघा, हा लॉग इन URL आहे ना मित्रांनो, हा लॉग इन URL हा आहे. ओके, मी दाखवतो तुम्हाला. ह्याच्या मागचा जो लॉग इन URL आहे, ह्या बटनच्या मागचा हा लॉग इन URL मी इथून असा सेट केला आहे. हा असा इथून लॉग इन URL सेट केला. ओके, आणि तिथून HTML कंटेंट जो स्ट्रिंग मी एक बनवला आहे, स्ट्रिंगमध्ये हा HTML कंटेंट मी टाकला आणि त्या HTML कंटेंटला हा जो लॉग इन URL आहे, हा जो बटन आहे, त्या बटनला मी काय केलं आहे, आपण स्टाईल त्याला दिलेली आहे. स्टाईल देऊन त्याला काय केलं आहे, एक हा जो बटन आहे ह्या बटनला स्टाईल दिलेला आहे मित्रांनो. आणि हा जो CS आहे, जो HTMLचा कोड आहे तो HTML कंटेंटवरती काय केला, सेव्ह केला आहे. ओके, हा HTMLचा कंटेंट आणि डॉट फॉर्मॅटेड. ओके, जो काय सगळी पेशंटचा नेम आहे, पेशंटची आयडी आहे, जी काय लोकल डेट आहे तुम्हाला मी तिथं दाखवली. ओके, ही लोकल डेट. ओके, ही काय लोकल डेट आहे. ओके, त्याच्यानंतर URL डेट, लॉग इन URL, हे सगळं फॉर्मॅट करा आणि त्याच्यानंतर सेट टेक्स्ट करा. ओके, HTML कंटेंट जो आहे ते HTML कंटेंटवरती सेट टेक्स्ट करा आणि मेल सेंडर डॉट सेंड या मेथडने मॅसेज सेंड करा. ओके, मॅसेज सेंड. आता मेल सेंडर काय आहे, मेल सेंडर मित्रांनो हा एक प्री डिफाईन क्लास आहे. ओके, सो प्री डिफाईन क्लास आहे हा जावा मेल सेंडर. ओके, जावा मेल सेंडर हा एक प्री डिफाईन क्लास आहे जो मेल स्टार्टेड या डिपेंडन्सीमध्ये आहे मित्रांनो. त्या मेल सेंडरमध्ये जी काय सेंड मेथड आहे, प्री डिफाईन सेंड मेथड आहे, त्या प्री डिफाईन सेंड मेथडने आपण मॅसेज काय केला, हा जो काय पूर्ण मॅसेज आहे. ओके, हा जो काय संपूर्ण मॅसेज आहे इथं आपण इथं सेट केला. ओके, जो काय मॅसेज आहे तो मॅसेज आपण काय केला, सेंड केला मित्रांनो. ओके, सो एक मिनिट. ओके, जो काय आपला मॅसेज आहे तो सेंड या प्री डिफाईन मेथडने आपण काय केलं, सेंड केलं मित्रांनो. ओके,
सो हां, एक इम्पॉर्टंट थिंग म्हणजे काय, की जर तुम्हाला कुठलाही मेल जर सेंड करायचा असेल सिस्टम जनरेटर मेल, तर तुम्हाला एक प्री डिमांड हे तुम्हाला असं सेटअप करावं लागतं मित्रांनो. ओके. सो हे बघा, इथं होस्ट नेम आहे. म्हणजे आता जे काही तुम्ही डिपेंड आपली YML फाईल असते किंवा YML फाईल, आता मी YML फाईल वापरतो. ओके. सो रिसोर्सेसमध्ये तुम्ही जी काही ॲप्लिकेशन आपली ही ॲप्लिकेशन डॉट YML फाईलमध्ये आता तुम्ही बघू शकता. आता इथं किंवा ॲप्लिकेशन डॉट प्रॉपर्टीज तुम्ही कुठलं पण वापरू शकता. ओके. ॲप्लिकेशन डॉट YML मध्ये पोर्ट मी तुम्हाला दिलं, हा जो पोर्ट वापरला आहे, कुठे गेलं, हा जो पोर्ट वापरला आहे मित्रांनो, तो मी कुठं डिफाईन केला, हे इथं डिफाईन केलं मी ॲप्लिकेशन डॉट YML मध्ये इथं डिफाईन केला आहे. त्यानंतर हे डाटाबेसमध्ये सेव्ह करण्यासाठी. त्यानंतर ओके, हा जो पार्ट आहे ना, हा पार्ट आपला मेल सेंड करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ओके. सो कुठला प्रोटोकॉल होस्ट कुठला वापरत आहे आपण, हे होस्ट HTML हा होस्ट वापरत आहे. पोर्ट आहे जो SMTचा पोर्ट आहे तो 587 आपण वापरतोय. आणि त्याच्या युजर नेम म्हणजे तुमचा ईमेल आय डी मित्रांनो, जो तुमचा ईमेल आय डी आहे तो तुमची इथं ईमेल आय डी टाका. आणि त्या ईमेल आय डी नंतर तुमच्या जीमेल इनबॉक्समध्ये ॲप पासवर्डचा एक सेक्शन असतो. त्या ॲप पासवर्डमध्ये एक ॲप पासवर्ड मिळतो जीमेलकडून. तो ॲप पासवर्ड इथं कॉपी पेस्ट करायचा ॲज अ पासवर्ड म्हणून. तुमचा जो नॉर्मल पासवर्ड आहे तो नॉर्मल पासवर्ड ईमेल आय डीचा आहे तो कॉपी पेस्ट करायचा नाही. ओके. जो ॲप पासवर्ड आहे त्याच्यामध्ये एक सेक्शन असतो ॲप पासवर्डमध्ये, तिथं ॲप पासवर्ड आपल्या प्रोजेक्टसाठी जनरेट केला जातो. आणि तिथं तो ॲप पासवर्ड इथं काय करायचं मित्रांनो, कॉपी पेस्ट करायचा आणि त्याच्यानंतर हे सगळं सेटअप करून घ्यायचं. ओके. सो हे ॲप पासवर्ड मी सिक्युरिटी रिझन तुम्हाला शो करू शकत नाही. ओके. सो तुम्ही ॲप पासवर्ड या सेक्शन तुमच्या जीमेल आय डीमध्ये लॉग इन करा. ॲप पासवर्ड या सेक्शनमध्ये जाऊन तिथून तुम्ही काय करा, लॉग इन करून ॲप पासवर्ड जनरेट करा आणि इथं तुम्ही ॲप पासवर्ड पेस्ट करा मित्रांनो. एवढंच सांगायचं होतं मित्रांनो. हे कन्सेप्ट जे होते ते मला हे कन्सेप्ट मला सांगायचे होते एक्सप्लेन करून. ओके. सो आय होप तुम्हाला समजलं असणार. ओके. जर समजलं असेल चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके. जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. ओके. सो थँक्यू मित्रांनो फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ओके. बाय बाय.